नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। तर आपण स्फूर्ती चौकातील शिव मंदिरच्या गाभाऱ्यापर्यंत आलेलो आहोत। पहिलंच असं मंदिर आपण पाहतो आहोत की इथे महिलांना सुद्धा गाभाऱ्यात चांगलाच प्रवेश दिला जातोय। शिवलिंगावरती अभिषेक, दुधाचा अभिषेक सुरू आहे इथे। त्यांचं नाव किशोर अशोक। तर स्फूर्ती चौकातील शिवमंदिरच्या गाभाऱ्यात आपण पोहोचलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आतमध्ये गाभाऱ्यात उपस्थित अशोकजी निकम आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूयात। किती वर्ष झाली आपण सेवा करता? मी तसे 10 वर्षाच्या पुढे झाले। प्रॉपर सांगलीतले आहात? या मंदिराबद्दल थोडीशी अजून आम्हाला जास्त चांगली माहिती तुमच्याकडून आम्हाला हवी आहे की 10 वर्ष झालं तुम्ही सेवा करतात। या मंदिरात पूर्वी असे एवढे लोकसंख्या येत नव्हती, म्हणजे प्रार्थनेसाठी फार लोक कमी असायचे, पण आता असं वाढत चांगलीच रोड झालेली आहे आणि सांगलीमध्ये बऱ्यापैकी असं मोठं मंदिर आहे आणि यामध्ये त्या मंदिरात प्रत्येकाला गाभाऱ्यात येऊन दर्शन घेता येतं मंदिराचं, त्यामुळे लोकसंख्या पण खूप वाढत आहे। धन्यवाद। अगदी बरोबर आहे की महिलांना गाभाऱ्यामध्ये फार कधीच आत येता येत नाही, पण आज मी स्वतः गाभाऱ्यात बसून आज मी लोकसंदेशसाठी इंटरव्ह्यू घेते आहे। तर या मंदिरात हे एक वेगळं पण आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। स्फूर्ती चौक येथील लोकसंदेश न्यूज सोबत जोडले गेलेल्या आमच्या ह्या शिवमंदिरमध्ये पुजारी निकम होते आमच्यासोबत। धन्यवाद। मूर्ती लहान होती आणि मंदिर सुद्धा खूप छोटं होतं, एकदम छोटं। आता एवढं भव्य मंदिर उभारलंय, हे म्हणजे लोकांच्या वर्गाला दक्षिण वर्गाला असं उभारलेलं आहे। चांगल्या पद्धतीचे लोक इथे येऊन दानधर्म करतात, त्यामुळं उभारणी करता आली सर्वांच्या लोक सहकार्यातून। महाशिवरात्री निमित्त लोकसंदेश न्यूजनी सांगलीतील बरेचसे शिवमंदिर यांना भेट दिली आणि आता आम्ही आलेलो आहोत स्फूर्ती चौक शिवमंदिर विश्रामबागमध्ये आहे आणि अनिल पवार आणि संजयजी शिंदे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। तर लोकसंदेशमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अनिलजी आणि संजयजी, या मंदिराची स्थापना किती वर्ष झालेली आहे? स्थापना 1995 साली झालेली आहे। काय सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एका रात्रीत मंदिर बांधलं गेलेलं आहे। काय त्यामुळं एका रात्रीत मंदिर बांधल्यामुळं त्याला जरा डेव्हलप व्हायला वेळ लागलेला आहे आणि आता ते चांगलं डेव्हलप झालेलं आहे। काय त्यावेळेला काही लोकांनी आपल्याला सहकार्य केलं की कोणत्याही पक्षाची किंवा कशाची निधी न मागता आपण लोकवर्गणीतनं हे मंदिर उभं केलेलं आहे। त्यामुळं ह्या मंदिरात जे कार्यक्रम चालतात ते सगळे लोकवर्गणीतनं चालतात। सर्व कार्यकर्ते स्वतःहून स्वतःहून राबतात आणि काम करतात, रात्रंदिवस राबून काम करतात। आपल्या इथं जे काम मंदिराचं पूजा अर्चा जी आहे ते आमचे शिंदे म्हणून आहेत ते करतात, त्यामुळे आता शिंदे साहेबांच्याकडं जावं। धन्यवाद अनिलजी। संजयजी, मला आणखी एक गोष्ट विचारायची, म्हणजे पूजा तुमच्याकडे असते असं सरांनी सांगितलं, अनिलजींनी सांगितलं, मग रोजची पूजा तुमच्याकडे असते? दररोजची पूजा मी करतो। सकाळी 6:30-7 वाजता येऊन सगळी स्वच्छता करून आरती, फुले, बेल, परत हार वगैरे सगळे घालून पूजा करतो मी। संजयजी, तुम्ही मंदिराचे पुजारी नाही आहात का आहात?
पुजारी म्हणजे पूजा करतो मी, आरती सगळी म्हणजे तुमचा व्यवसाय वेगळा आहे, व्यवसाय वेगळा आहे माझा. म्हणजे एक सामान्य मनुष्य म्हणून तुम्ही स्वतः सेवा करता, सेवा म्हणून करतो मी. रोजची सेवा असते. मग आज महाशिवरात्री निमित्त आज दिवसभरातला काय काय कार्यक्रम झाले ते थोडं सांगाल का? आम्ही रात्री काल 12 वाजता 25 तारखेला हरिपूरच्या संगमावर पाणी आणतो. ते पाणी आम्ही 12 नंतर घालतो पिंडीवर, अभिषेक करतो त्याचा. त्याच्यानंतर 7 वाजता महारुद्र अभिषेक असतो. त्याच्यानंतर आता दुपारी 2 वाजता महारुद्र अभिषेक असतो. संध्याकाळी 10 वाजता एक अभिषेक असतो. दिवसभर कार्यक्रम चालू असतात. भजन चालू असते, भक्तिगीत संदीप वाडेकर म्हणून आहेत, त्यांचं भक्तिगीत आणि भावगीताचा कार्यक्रम असतो. तसंच गजानन पाटील म्हणून LICचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा पण भजनाचा कार्यक्रम असतो. असे कार्यक्रम. महाप्रसाद आपला आता आज महाशिवरात्री म्हटल्यानंतर आज कोणीच महाप्रसाद ठेवलेला नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंडळांनी बऱ्याच मंदिरांनी उद्या ठेवलेला आहे किंवा 1 तारखेला ठेवलेला. आपला कधी आहे? आपला महाप्रसाद 2 तारखेला असतो. शिवरात्र झाली आम्ही काय करतो, सगळ्यांना सरकारी नोकर आहेत इथे गव्हर्नमेंट कॉलनीत, त्यामुळं रविवारी सुट्टी असते. त्यामुळं शिवरात्र झाली की पहिला रविवार या दिवशी आम्ही इथला महाप्रसाद घालतो. संध्याकाळी 7:30ची आरती झाली की महाप्रसाद सुरुवात होते. साधारण किती लोक आहे? 4-5 हजार लोकांचा महाप्रसाद होतो. 4 ते 5 हजार लोकांचा महाप्रसाद हा होतो. म्हणजे 2-2.5 किलोची खीर असते, 300 किलोचा भात असतो, 150 किलोची भाजी असते आणि 40 किलोची आमटी असते. धन्यवाद. आपल्या मंडळाच्या वतीनं 30-40 किलोची खिचडी वाटप असते महाशिवरात्री निमित्त. सकाळी 9-9:30 पासून चालू असते, दुपारी 2 पर्यंत चालते ते. धन्यवाद. तर हे होतेच अनिलजी पवार आणि संजय शिंदे या दोघांच्याकडून आपल्याला भरपूर छान माहिती मिळालेली आहे. सांगलीतील स्फूर्ती चौकमध्ये स्थित असलेलं हे शिवमंदिर सर्वांच्याच माहितीचं आहे आणि सगळ्यांच्याच श्रद्धेचं स्थान ठरलेलं आहे. लोकसंदेशसोबत आपण खूप छान माहिती दिलेली आहे. भजन संध्या आता यानंतर एक अर्ध्या तासानंतर सुरू होणार आहे. कॅमेरामॅन विश्वाससोबत मी अँकर अर्चना, लोकसंदेश. धन्यवाद. लोकसंदेश न्यूज मांडणार आता सत्याची बाजू. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, शहर, तालुका आणि गावांची दखल घेणार लोकसंदेश न्यूज चॅनल. आजच आमच्या लोकसंदेश न्यूज चॅनलच्या ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करा 9696729898 वर. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.